केरळमध्ये मेंदू खाणारा अमिबा पुन्हा चर्चेत आलाय. हो, मेंदू खाणारा नाव ऐकताच धडकी भरतीये ना. पण घाबरायच्या आधी ही खरी माहिती नक्की ऐका. या अमिबाचं नाव आहे नेग्लेरिया फॉलेरी आणि यामुळे होणाऱ्या आजाराचं नाव प्रायमरी अमिबिक मेनिंगोइन्सेफ्लायटिस म्हणजेच PAM. आतापर्यंत केरळमध्ये या आजाराचे 60हून अधिक रुग्ण आढळलेत आणि दुर्दैवाने 18 जणांचा मृत्यू झाला आहे. हा अमिबा नेमका कुठे सापडतो? तर गरम आणि गोड्या पाण्यात, तलाव, डबकी, स्विमिंग पूल्स. दूषित पाण्यात पोहताना हा अमिबा नाकातून शरीरात जातो आणि थेट मेंदूवर हल्ला करतो. एकदा का मेंदूपर्यंत पोहोचला की मग मेंदूचं नुकसान सुरू होतं. लक्षणं लक्षात घ्या: ताप, तीव्र डोकेदुखी, घसा खवखवणे, बेशुद्ध होणे, फिट्स येणे आणि कोमामध्ये जाणं. सर्वात धक्कादायक गोष्ट, या आजारात मृत्यूचं प्रमाण आहे तब्बल 97%. म्हणजे 100 पैकी फक्त 3 जण वाचतात. मग बचाव कसा करायचा? दूषित पाण्यात पोहणं टाळा. फक्त स्वच्छ क्लोरीनयुक्त स्विमिंग पूल्समध्येच पोहा. पोहताना पाणी नाकात जाऊ नये याची खबरदारी घ्या. सध्या केरळमध्ये ही परिस्थिती गंभीर आहे, पण खबरदारी घेतली तर आपणही सुरक्षित राहू शकतो.